इराणची राजधानी तेहरान मधले सर्व सीसीटीव्ही इस्रायलने केले होते हॅक. सीसीटीव्हीद्वारे खामेनींची इस्रायलला होती खडानखडा माहिती. ब्रिटिश मीडियाचा धक्कादायक दावा. आखाती देशांमधून विमानांची वाहतूक हळूहळू सुरू. मुंबई, बंगळुरू, चेन्नईला दुबई, मुंबईवरून आलेली विमानं पोहोचली. शेकडो भारतीयांना मोठा दिलासा. युद्धामध्ये अडकलेल्या राज्यांमधल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकारचा पुढाकार. हेल्पलाईन क्रमांक जारी केल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची एक्स पोस्टवर. गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी. इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरती देखील इस्रायलचा हल्ला. 500 वर्षापूर्वी झालंय गोलेस्टन पॅलेसचं बांधकाम. 2013 पासून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये असणार पॅलेस उद्ध्वस्त. पाकिस्तानला अफगाणिस्तानचा मोठा दणका. अफगाणी सैन्याचा पाकिस्तानमध्ये 7 ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक. 18 पाकिस्तानी सैनिक मारले. शस्त्रास्त्र देखील हस्तगत करून माघारी. मी मरणाला भीत नाही, पण 1 वर्ष सारे दौरे थांबवले. मनोज जरांगे यांची माहिती. नवी यंत्रणा उभारून पुन्हा एकदा आरक्षणाची लढाई लढणाराची घोषणा. कळव्यामध्ये गौतमी पाटीलची धुळवड. लोकप्रिय गाण्यांवरती थिरकत हजारो चाहत्यांना दिला धुळवडीचा आनंद. चंद्रग्रहणामुळे राज्यामधली प्रमुख मंदिरही दर्शनासाठी सकाळपासूनच बंद. 3.5 शक्तीपीठ, अष्टविनायक, सिद्धिविनायक, दगडूशेठ, विठोबा मंदिर संध्याकाळी खुलं होणार.